आणि आता बातमी आहे करवीर तालुक्यातील नंदवाळ इथली. करवीर तालुक्यातील नंदवाळ इथल्या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी महत्वाचा असलेला जागेचा प्रश्न आता निर्णायक टप्प्यावर पोहोचलाय. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली. करवीर तालुक्यातील श्री क्षेत्र नंदवाळ तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 50 एकर जागेचा प्रश्न आता निर्णायक टप्प्यावर आलाय. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात गायरान गट क्रमांक 63 संदर्भात उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. नंदवाळच्या रिंगण सोहळ्यासह तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी गावालगतची जागा उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. सुमारे 46 हेक्टर जमीन यापूर्वी भारत राखीव बटालियन क्रमांक 3 आणि राज्य राखीव पोलीस दलासाठी राखीव करण्यात आली होती. मात्र ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी या निर्णयाला विरोध करत विविध आंदोलनं केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गावासाठी सुमारे 50 एकर जागा राखीव ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. दरम्यान आमदार चंद्रदीप नरके यांनी गेल्या 3 ते 4 वर्षांपासून विधानसभेसह मंत्रालयीन स्तरावर सातत्यानं पाठपुरावा केला. आता त्यांच्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद मिळालाय. गावालगतची सपाट जागा तीर्थक्षेत्र विकास आणि ग्रामस्थांच्या वापरासाठी राखीव ठेवण्याबाबत निर्देश देण्यात आले असून आवश्यक एनओसी घेऊन पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. तसंच नंदवाळ तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सविस्तर विकास आराखडा म्हणजेच डीपीआर तातडीनं तयार करण्याचे निर्देश देण्यात आलेत. जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी आणि मोजणी करून आवश्यक अहवाल सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात. जागेचा प्रश्न मार्गी लागल्यास भक्त निवास, पार्किंग, व्यापारी संकुल, बाग बगीचा आणि भाविकांसाठी आवश्यक सुविधांच्या उभारणीचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे लाखो वारकरी भाविकांच्या श्रद्धेशी आणि नंदवाळच्या पारंपरिक रिंगण सोहळ्याशी जोडलेला हा प्रश्न आता शासन स्तरावर निर्णायक टप्प्यावर पोहोचलाय.